So good evening everyone once again. In the last lecture we were discussing about the ionic product of water, right? And after that we were discussing about pH, है ना? तर आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर जे आहे त्याच्याबद्दल मी परत एकदा थोडक्यात सांगते, जे लोक ऍबसेंट होते काही लेक्चर्स मध्ये त्यांच्यासाठी पुन्हा, आणि मग आपण पीएच कडे वळणार. ठीक आहे. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं की आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर जे आहे त्याला आपण KW ने एक्सप्रेस करतो, राइट? आणि दॅट इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ टू कॉन्सन्ट्रेशन, है ना? KW काय असतं? दोन गोष्टींचा प्रोडक्ट असतं. एक म्हणजे OH मायनस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन अँड H3O प्लस म्हणजे थोडक्यात H प्लस आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन इनटू द सोल्युशन, राइट? आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं की H2O मॉलिक्यूल जेव्हा पाण्यामध्ये प्युअर वॉटर मध्ये असतात, प्युअर वॉटर मध्ये H2O मॉलिक्यूल्स कन्सिडर करा एकमेकाशी रिॲक्ट करतात असं आपण म्हणतोय किंवा एकमेकावर कोलाइड होत आहेत, त्यावेळेला त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं काय होती रिॲक्शन होती आणि कसे आयन्स बनतात हे आपण बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये H3O प्लस आयन्स बनतात आणि OH मायनस आयन्स बनतात, राईट? आपण सांगितलं होतं, आठवते का बघा, की लोन पेअर कडे एक H प्लस काय होतो? अट्रॅक्ट होतो. जो देतो तो ऍसिड सारखा काम करतो, जो घेतो तो बेस सारखा काम करतो, राईट? थोडक्यात हे अँफोटेरिक नेचर आहे. आणि याच्यामध्ये आपण बघितलं की H3O प्लस OH मायनस तयार होतात आणि इक्विलिब्रियम येतो. अशा रिॲक्शन मध्ये जिथे रिव्हर्सिबल एरो दाखवलेला आहे अशा रिॲक्शन मध्ये इक्विलिब्रियम कंडिशन येते आणि त्यावेळेला जो H3O प्लस आयन, OH मायनस आयन आणि वॉटर 2 टाइम्स वॉटरचा कॉन्सन्ट्रेशन, हा जो काही रेशो आहे ह्याला आपण काय म्हणत होतो? इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणत होतो, असं होतंय. पण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो आहे त्याला जेव्हा आपण वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशननी मल्टिप्लाय करणार, कारण आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं होतं की हे जे वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आहे हे कॉन्स्टंट मानलं जातं. म्हणजे काय, खूप कमी मॉलिक्युल्स ह्याच्यामध्ये डिसोसिएट होत असतात आणि त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते अनचेंज आहे. इट व्हर्च्युअली रिमेन्स अनचेंज असं कन्सिडर केलं जातं आणि हे पण कॉन्स्टंट आहे असं कन्सिडर केलं जातं. या कॉन्स्टंटला बुक मध्ये आपल्या K डॅश असं म्हटलंय, ठीक आहे? या कॉन्स्टंटला K डॅश असं म्हटलेलं आहे. तर K इंटू K डॅश म्हणजे काय, दोन कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन जे आहे दॅट विल बी इक्वल टू होणार H3O प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इंटू OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन, राईट? आणि या दोघांना कलेक्टिव्हली म्हटलेलं आहे KW, ठीक आहे? सो KW इज बेसिकली द प्रोडक्ट ऑफ KW is that is nothing but the ionic product of water is the product म्हणजे multiplication of H3O plus ion concentration and OH minus hydroxyl ion concentration at equilibrium. त्यानंतर आपण डिस्कशन केलं होतं, आठवते का बघा, की into the pure water if we check the concentration of H3O plus ions and OH minus ions, it is going to be very very less, right? At equilibrium the concentrations are going to be very very less, but at 298 Kelvin if we check the concentrations of these two things, we get that these two are having concentration 10 to the power minus 7 and 10 to the power minus 7, right? मतलब 1 into 10 to the power minus 7 याचं पण कॉन्सन्ट्रेशन 1 into 10 to the power minus 7 मोलार असतं, मतलब मोल पर लिटर असतं, राईट? हे कॉन्सन्ट्रेशन इथं पुटअप केले की आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची तुम्हाला काय मिळत असते? व्हॅल्यू मिळत असते, राईट? आणि ती व्हॅल्यू किती येते गाईज? KW इक्वल्स टू या दोघांच्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू पुटअप केल्या की तुम्हाला मिळतं 1 into 10 to the power minus 7, 1 into 10 to the power minus 7, that is 1 into 10 to the power minus 14 मोल स्क्वेअर होणार ते, बरोबर आहे? मोल्स पर लिटर असणार, लिटर स्क्वेअर होणार है ना, पर लिटर स्क्वेअर, राईट? तर अशा पद्धतीनं KW आपल्याला काय मिळत असतो? 1 into 10 to the power minus 14. आता मी लास्ट लेक्चर मध्ये हे पण सांगितलं होतं की ही जी व्हॅल्यू असते KW ची, ही जी व्हॅल्यू असते दॅट इज 10 to the power minus 14, ही फिक्स असते. कधी? ऍट टेम्परेचर 298 केल्विन. म्हणजे ह्याचा अर्थ 298 केल्विनला म्हणजे 25 डिग्री सेल्सिअसला जर तुम्ही प्युअर वॉटर घेतलं, मी त्याच्यामध्ये काहीतरी ऍडेड म्हणत नाहीये, प्युअर वॉटर जर घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला H3O प्लसचं कॉन्सन्ट्रेशन हे 10 to the power minus 7 मिळणार आणि OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन पण तितकंच मिळणार. मतलब जितके H प्लस किंवा जितके H3O प्लस म्हणा तितकेच OH
मायनस आयन्स असणार आहेत. कशामध्ये? प्युअर वॉटरमध्ये. येतं लक्षात? आणि म्हणून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन तर इथं दिलंय या पर्टिक्युलर टेम्परेचरला, आणि म्हणून जो आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर असतो तो 10⁻⁻14 असतो. येतं लक्षात? ते क्लिअर आहे? पण समजा याच्यामध्ये जर ऍसिड वगैरे ऍड झालं, नीट ऐका, याच्यामध्ये जर थोडंसं ऍसिड वगैरे पडलं तर इथे काय होतं? आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर चेंज होत नाही. H3O+ आणि OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते सेमच राहणार आहे, पण कॉन्सन्ट्रेशन सेम राहणार. याचा अर्थ काय? अशा पद्धतीनं ते चेंज होणार. कॉन्सन्ट्रेशन सेम राहणार म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सेम राहणार असं म्हणू शकत नाही आपण, पण ते अशा पद्धतीनं चेंज होणार आहे की H3O+, H+ कॉन्सन्ट्रेशन जरी वाढलं तरी OH- कॉन्सन्ट्रेशन अशा प्रमाणात घटणार की दोघांचंही मल्टिप्लिकेशन शेवटी काय राहिलं पाहिजे? 10⁻⁻14 राहिलं पाहिजे. येतं लक्षात? मतलब ही व्हॅल्यू कधी आहे? ही प्युअर वॉटरसाठी आहे. आलं लक्षात? ही व्हॅल्यू प्युअर वॉटरसाठी आहे 10⁻⁻14. हे कॉन्सन्ट्रेशन कुठं दिसतं? प्युअर वॉटरमध्ये दिसतं. पण समजा एखादं ऍसिड पडलं किंवा थोडासा बेस ऍड झाला तर त्यावेळेला या कॉन्सन्ट्रेशन मध्ये चेंज होऊ शकतो, ह्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये चेंज होणार. पण ह्या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन अशा पद्धतीनं चेंज होतं की जेणेकरून प्रोडक्ट जो आहे तो शेवटी काय आला पाहिजे? ऍसिडिक सोल्युशन असू दे अगर बेसिक सोल्युशन असू दे, प्रोडक्ट काय आला पाहिजे? 1 × 10⁻⁻14च आला पाहिजे दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट. आर यू गेटिंग दिस गाईज? तर ही KW ही जी टर्म आहे आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर, ही टर्म आपल्याला पीएच कॅल्क्युलेशन करण्यासाठी खूप महत्वाची ठरते. येत्या लक्षात? कारण आपल्याला KW मध्ये कळतं की या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे आणि दोघांचा प्रोडक्ट ओके. मी काय म्हणतेय लक्षात येते गाईज? यावरून ठरत असतं की नेमकी पीएच ची रेंज किती असणार आहे. आलं लक्षात? क्लिअर आहे सर्वांना काय म्हणतेय मी? H+ थोडासा ऍड झाला की ऑब्विसली H+ ऍड झाला याचा अर्थ याचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार, बरोबर आहे? याचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कमी होत जातं ऍज कम्पेअर्ड टू दिस. याचं कॉन्सन्ट्रेशन अशा पद्धतीनं कमी होतं की जेणेकरून दोघांचा प्रोडक्ट हा काय राहिला पाहिजे? 10⁻⁻14च राहिला पाहिजे. मग वेदर सोल्युशन इज गोइंग टू बी ऍसिडिक or basic, ionic product of water is going to be same, that is 10⁻⁻14 at 298 Kelvin. हे क्लिअर आहे सर्वांना? बोला पटकन. इज इट क्लिअर? येस और नो? व्हेरी गुड, व्हेरी गुड श्रवण. ओके नक्षत्रा? येस. सो लेट मी चेक. ओके. सो गाईज बघा, आता एक महत्वाची गोष्ट की आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर विषयी थोडासा MCQच्या दृष्टीनं किंवा आपल्या ज्या एंट्रन्सेस असतात लाईक JEE असेल तुमची किंवा CETची एक्झाम असेल किंवा मोस्ट ऑफ द टाइम नीट मध्ये पण बऱ्याचदा कन्फ्युज करण्यासाठी KW ची व्हॅल्यू डिफरंट दिलेली असते, पण तिथे टेम्परेचर बघायचं. ठीक आहे? मतलब हायर टेम्परेचरला ऍट हायर टेम्परेचर द व्हॅल्यू ऑफ KW इज गोइंग टू राईज. असं का होतं? कारण मगाशी आपण जे दाखवलं आठवतंय का? बघा, मगाशी आपण जे दाखवलं हे जे डिसोसिएशन आहे, हायर टेम्परेचरला थोडंसं काय होतं? इन्क्रीज होतं. त्यामुळे याचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार तितकंच याचंही कॉन्सन्ट्रेशन वाढणार आणि दोघांचं मिळून प्रॉडक्ट जो आहे कॉन्सन्ट्रेशनचा हायर टेम्परेचरला या व्हॅल्यू पेक्षा काय असतो? हायर मिळतो. आणि म्हणून मी लास्ट लेक्चरमध्ये काही व्हॅल्यूज तुम्हाला दाखवलेल्या होत्या बघा की या व्हॅल्यू पेक्षा हायर टेम्परेचरला जर तुम्ही आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर चेक केला असेल तर त्या व्हॅल्यूज हायर येतात. आय एम गोइंग टू समराइज सम व्हॅल्यू. ठीक आहे? की सो दॅट तुम्हाला या व्हॅल्यूज कुठेतरी बघायला मिळू शकतात. मी इथं मेन्शन करते बघा की 273 केल्विन आहे समजा टेम्परेचर, त्यावेळेला आयनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर यू आर गोइंग टू गेट द व्हॅल्यू 0.113 × 10⁻⁻14. ठीक आहे? 283 केल्विनला 0.292 × 10⁻⁻14. ठीक आहे? ही व्हॅल्यू चेक करा. 10⁻⁻14 जरी असलं तरी इथं 1 × 10⁻⁻14 आहे. तर बघा व्हॅल्यू काय आहे? कमी आहे. दिसतंय? कमी टेम्परेचरला व्हॅल्यू कमी आहे. कशाची? KW ची. ठीक आहे? ही थोडीशी हिस्ट्री मी का सांगते? कारण पुढे जाऊन कुठे ना कुठे त्याचा वापर होणार आहे. आलं लक्षात? नेक्स्ट बघा, चेक करा. 298 केल्विनला आपली व्हॅल्यू आहे 1 × 10⁻⁻14. ऍक्च्युली ती 1.008 असते.
into 10 to the power minus 14, but for simplicity we have taken 1. ठीक है. 323 केल्विन ला व्हॅल्यू देते बघा. 5.74 आहे into 10 to the power minus 14. ठीक है. Then the value at 373 Kelvin, KW ची व्हॅल्यू 7.50 into 10 to the power minus 14. म्हणजे हायर टेम्परेचरला तुम्ही बघू शकता व्हॅल्यू इज हायर अँड लोअर टेम्परेचरला व्हॅल्यू काय आहे, लोअर आहे. दिसत आहे का? कारण डिसोसिएशनच्या रेटवर डिपेंड करतं ते. हे क्लिअर आहे सर्वांना? क्लिअर आहे? ओके, व्हेरी गुड. तर आता लक्ष द्या. काही स्टुडंट्सनी विचारलं होतं आणि त्याचं त्यांना एक्सप्लेनेशन ही झालेलं आहे की बाबा KW म्हणजेच आपला डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर असतो का, किंवा आयनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर, किंवा ज्याला आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ वॉटर म्हणतो. तर बाळांनो, तुम्ही इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ वॉटरची ऍक्च्युअल मध्ये व्हॅल्यू जर वॉटरसाठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची जर व्हॅल्यू ऍक्च्युअल मध्ये चेक केली तर तुम्हाला इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ मतलब H3O+, OH- आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर है ना, जे काय असतं अनचेंज असतं वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन, ते ठेवावं लागतं. येतं लक्षात? वॉटरचं जे अनचेंज कॉन्सन्ट्रेशन असतं ते ठेवावं लागतं. आणि ज्या वेळेला तुम्ही हे कॅल्क्युलेशन करता त्यावेळेला तुम्हाला इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही याच्यापेक्षा डिफरंट मिळते, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर आहे, त्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची काय म्हणू शकत नाही आपण, कम्पेअर करणं किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची रिलेट करणं थोडंसं काय आहे, चुकीचं आहे. आलं लक्षात? आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर जो आहे तो दोन कॉन्स्टंटना मल्टिप्लाय करून आलेला आहे. कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट मल्टिप्लाय करून तो आलेला आहे. आलं लक्षात? फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला पुढे लागणाऱ्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत तिथे आपल्याला हायड्रॉक्झिल आयन आणि हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशनच्या मल्टिप्लिकेशन लागतं आणि ज्याला आपण आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असं म्हणतो. ठीक आहे. प्युअर वॉटर मध्ये ते कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते नेहमी इक्वल असतं आणि ते किती असतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे या टेम्परेचरला, राईट. आणि हीच व्हॅल्यू 100% किंवा 99% एक्झाम्पल्स मध्ये ही व्हॅल्यूज आपल्याला यूज करावी लागते. हे क्लिअर आहे सर्वांना? ही टर्म डिफरंट आहे, ही व्हॅल्यू डिफरंट असते ऍज कम्पेअर टू दिस, पण याची आपल्याला गरज पडत नाही. आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट विषयी फार डिस्कशन का नाही करत, किती आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू वॉटरसाठी, कारण ते मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्याला गरज पडत नाही, त्या व्हॅल्यूची गरज पडत नाही, बिकॉज इट इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी लेस. ऍज दिस कॉन्सन्ट्रेशन इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी हाय, दिस व्हॅल्यू इज गोइंग टू बी व्हेरी व्हेरी लेस. खूप कमी प्रमाणात डिसोसिएशन झालेलं असतं. येतं लक्षात? त्यामुळे इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू खूप कमी असते. हे फक्त एवढंच सजेस्ट करतं, इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची व्हॅल्यू वॉटरची एवढंच सजेस्ट करते की बाबा रिॲक्शन फॉरवर्ड मध्ये जास्त प्रमाणात होत नाही. दॅट मीन्स द इक्विलिब्रियम लाईज ऑन द लेफ्ट हँड साइड टुवर्ड्स अनडिसोसिएटेड मॉलिक्युल्स. इक्विलिब्रियम हा जो असतो वॉटरच्या डिसोसिएशन मध्ये, इक्विलिब्रियम जो असतो हा लेफ्ट साइडला लाई करतो. लेफ्ट साइडला लाई करतो म्हणजे काय की वॉटरचं H+ आणि OH- मध्ये खूप निग्लिजिबल डिसोसिएशन झालेलं असतं, हे ती व्हॅल्यू सजेस्ट करत असते. बस त्या व्यतिरिक्त आपल्याला याची गरज पडते. आता ह्याची गरज पुढे कशी पडते हे आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो दीज आर टू डिफरंट थिंग. क्लिअर एव्हरीवन? बोला, हे क्लिअर आहे सर्वांना? आता आपण पुढचा पार्ट डिस्कस करायचा का? हा, श्रावण नीट ऐका. पॉवर चेंज होऊ शकते, ही पॉवर म्हणताय ना तुम्ही, ही पॉवर म्हणताय ना, बोला. हा श्रवण, तर ही पॉवर जी आहे ही चेंज होऊ शकते. ठीक आहे. तिथं दिसत जरी असलं, आता मी मगाशी व्हॅल्यू दिला तिथं 10 to the power -14 दिसत जरी असलं तरी सुद्धा काही वेळेला हायर टेम्परेचर जर गेलं, 90 डिग्री टेम्परेचर गेलं, ठीक आहे, 90 डिग्रीला जर तुम्ही आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर जर बघितला तर तिथं 10 to the power -13, 10 to the power -12 कदाचित येऊ शकते. हे क्लिअर आहे सर्वांना? तिचं व्हॅल्यू जरी 10 to the power -14 मध्ये दिसत असल्या तरी ती व्हॅल्यू डिफरंट असू शकते. डिपेंड्स अपॉन हाऊ मच टेम्परेचर वी हॅव रेज्ड. क्लिअर? आय होप इट इज क्लिअर. बोला, क्लिअर आहे श्रवण? व्हेरी गुड. हा, तर आता आपण डिस्कस करतोय आपल्या मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स रिगार्डिंग पीएच संबंधी. ठीक आहे. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये
डिस्कस केलं होतं की पीएच काय आहे, है ना. पीएच ऑफ acids and bases we are going to discuss. किंवा आपण जनरली म्हणू शकतो आपण पहिल्यांदा पीएच स्केल विषयी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तो पीएच हा जो वर्ड आहे पीएच, हे पी रिप्रेझेंट करतं पोटेन्सी किंवा पोटेन्स ज्याला म्हटलं जातं. एक लँग्वेज ज्याला डॅनिश लँग्वेज असं म्हटलं जातं, त्याच्यामध्ये पी स्टँड फॉर पोटेन्सी अँड एच स्टँड फॉर हायड्रोजन or we can say hydronium ion concentration in moles per liter. ठीक आहे. एखाद्या सोल्युशन मध्ये H+ चं किती कॉन्सन्ट्रेशन आहे हे सांगणं म्हणजे त्या सोल्युशनच्या पीएच बद्दल सांगणं. ठीक आहे. तर हे पहिल्यांदा जी टर्म आहे की पीएच ही जी टर्म आहे आणि पीएच ची जी स्केल आहे ती पहिल्यांदा आपल्याला दिली होती सॉरेन्सन या सायंटिस्टने. ठीक आहे. So I don't remember the actual year of this thing, but Sorensen जे आहे त्या सॉरेन्सननी आपल्याला ऍसिड आणि बेसिस साठी आणि काही न्यूट्रल सोल्युशन साठी एक स्केल दिलेली आहे. ठीक आहे. आणि ती स्केल कशी आहे बघा, सॉरेन्सन पीएच स्केल, ज्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे, आठवते का बघा, की 7 पेक्षा कमी पीएच ज्या सबस्टन्सेसचा असतो, 7 पेक्षा कमी पीएच ज्या सबस्टन्सेसचा असतो, स्टार्ट फ्रॉम 0 to 7 मध्ये ज्यांचा पीएच लाय करतो त्यांना 7 पेक्षा कमी म्हणायचं बरं का. 7 ही एक्झॅक्ट व्हॅल्यू असेल तर त्याला आपण काय म्हणणार नाही, ऍसिडिक म्हणणार नाही. ठीक आहे. सो 7 पेक्षा जर कमी 0 पर्यंत पीएच असेल तर ऍसिडिक असतं. सगळ्यात कमी व्हॅल्यू 0 असते बरं का, त्याच्या मायनस मध्ये व्हॅल्यू असत नाही. ठीक आहे. देन 7 पेक्षा जास्त जर असेल 14 पर्यंत, 7 to 14 ही एक मॅक्सिमम व्हॅल्यू आहे 14 पर्यंत. तर 7 पासून पुढे 14 पर्यंत जर व्हॅल्यू एखाद्या सोल्युशनची पीएच ची मिळत असेल तर ते सोल्युशन बेसिक कन्सिडर केलं जातं. आणि 7 मिळत असेल तर सोल्युशन हे न्यूट्रल कन्सिडर केलं जातं. राईट. हे पीएच चे स्केल तुम्हाला आठवत असेल. राईट. त्या बाजूला इकडे व्हॅल्यू कमी होणार, इकडे व्हॅल्यू हळूहळू काय होत जाणार, वाढत जाणार आहेत. राईट. तर ही सॉरेन्सनची जी पीएच स्केल आहे ही आलेली आहे कुठून आणि आपण का ह्या सोल्युशनचा पीएच, ऍसिडिक सोल्युशनचा पीएच लेस दॅन 7 आहे, का बेसिक सोल्युशनचा पीएच ग्रेटर दॅन 7 आहे आणि का न्यूट्रल सोल्युशनचा पीएच इक्वल टू 7 आहे म्हणतो, हे आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे गाईज. ठीक आहे. तर हा पार्ट आपण थोडासा सकाळी पाहिला होता, पण आता आपण थोडंसं पुन्हा एकदा डिस्कस करणार. फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस द डेफिनेशन ऑफ पीएच. pH as well as we are going to discuss about POH. जसं याला पोटेन्स ऑफ हायड्रोजन आयन म्हटलं जातं, दिस इज पोटेन्स ऑफ हायड्रॉक्सिल आयन. पीओएच वरून आपण काय ठरवतो, तर पीओएच वरून पण एखाद्या सबस्टन्सचं नेचर आपण ठरवू शकतो. ठीक आहे. दोघांच्या डेफिनेशन ऑलमोस्ट सेमच आहेत. ओके. आपली जी बोर्ड एक्झाम असते, स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये 1 मार्क मध्ये काय विचारलं जातं, डेफिनेशन विचारल्या जातात. So first we are going to discuss the definition of pH. pH definition आपण काय सांगितली होती आठवते? It is the pH of solution. It is the negative logarithm of base 10. हे असंच लिहायचंय बरं का. pH ची जी definition आहे, you have to write like this only. Okay. It is a negative logarithm of base 10 of hydrogen ion concentration in moles per liter. ठीक आहे. हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन मोल्स पर लिटर, त्याचा आपण काय घेणार, नेगेटिव्ह ऑफ लॉग टू द बेस 10. तर याचाच मॅथमेटिकली आपण ह्याला कसं एक्सप्रेस करणार, मॅथमेटिकली वी आर गोइंग टू एक्सप्रेस लाईक दिस, पीएच इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन. मला हीच टर्म बऱ्याच बुक्स मध्ये, मोस्ट ऑफ द टाइम्स एनसीईआरटी मध्ये जर तुम्ही बघितलं तर पीएच इक्वल टू असं दिलेलं असतं, मायनस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ आयन. राईट है ना. तर बाळांनो तुम्ही म्हणाल हे लॉगचं नेगेटिव्ह का घेतलेलं आहे, लॉगच्या पुढे नेगेटिव्ह साईन का लावलेला आहे, तर हेही आपण डिस्कशन करणार आहोत.
पण ही डेफिनेशन सगळ्यांच्या आय होप लक्षात आलेली असेल. हे मॅथमॅटिकली कसं रिप्रेझेंट केलं जातं हे मी दाखवलेलं आहे. H+ म्हणजेच H3O+, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तुम्हाला H3O+ आयन कॉन्सन्ट्रेशन दिलं तरी त्याचा अर्थ असतो H+ आयन कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. क्लिअर आहे सर्वांना? त्यावरून तुम्ही पीएच काढू शकता. तर ही झाली पीएच ची डेफिनेशन. अलॉंग विथ दॅट मी लगेचच पीओएच ची डेफिनेशन लिहिते बघा. पीओएच, इट इज अ नेगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ बेस 10 ऑफ हायड्रोजन आयनच्या ऐवजी आपण फक्त काय लिहिणार आहोत? हायड्रोजन आयनच्या आपण ऐवजी काय लिहिणार आहोत? हायड्रॉक्सिल आयन कॉन्सन्ट्रेशन इन मोल्स पर लिटर. ठीक आहे, हायड्रॉक्सिल आयन म्हणजे काय? OH- आयन. ठीक आहे, इथं लिहितो OH- आयन कॉन्सन्ट्रेशन वी आर गोइंग टू कन्सिडर. तर इथं फक्त चेंज काय होणार आहे पीओएच साठी? POH will be equal to minus log to the base 10 of OH- ion concentration. And here also, here no need to do anything because OH- hydroxyl ion साठी hydroxyl ions असंच रिप्रेझेंट केलं जातं. So I hope तुम्हाला दोन्ही डेफिनेशन आणि त्याचे मॅथमॅटिकली कसं एक्सप्रेस केलं जातं हे क्लिअर आहे. ठीक आहे. Now we are going to discuss why the scale is like that. Why 0 to 7 is acidic, why 7 to 14 is basic, and why 7 is neutral. ठीक आहे. So for that we again have to go towards the ionic product of water. है ना? तर मगाशी मी काय म्हणाले आठवते का बघा, की एखादं सोल्युशन जर न्यूट्रल असेल, हा एखादं सोल्युशन जर न्यूट्रल असेल तर ते सोल्युशन न्यूट्रल असेल किंवा आपण म्हणू शकतो की प्युअर वॉटर कन्सिडर करा. हा, प्युअर वॉटर कसं असतं? न्यूट्रल असतं, राईट? तर त्या प्युअर वॉटर मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ आयन्स मतलब H+ आयन्स आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- आयन हे काय असतं? इक्वल असतं, बरोबर आहे? इन द न्यूट्रल सोल्युशन यू विल फाइंड दॅट H3O+ आयन कॉन्सन्ट्रेशन अँड OH- आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल, राईट? आणि हे इक्वल असतं आणि किती असतं? 10⁻⁷ असतं. OH- कॉन्सन्ट्रेशन पण किती असतं? 10⁻⁻7. 1 × 10⁻⁷ लिहिलं काय आणि असं लिहिलं काय, काही फरक नाहीये, राईट? तर आपल्याला माहितीये की 10⁻⁻7 आणि 10⁻⁻7 मिळून आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर बनतो. तो किती असतो? 10⁻⁻14 असतो, बरोबर? म्हणजे न्यूट्रल सोल्युशन मध्ये जितके H+ आयन्स असतात तितकेच OH- आयन्स असतात आणि त्यांचा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर ऍट 298 केल्विन हा 10⁻⁻14 असतो. मतलब ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 10⁻⁻14 असतं. हे फिक्स असतं, राईट? आता आपल्याला यातून काय कळलं की बाबा माझ्याकडे H3O+ आयन्स H+ ions into the neutral solution are going to be having this much concentration, है ना? And OH- this much concentration. आता मी याचा जर pH घेतला, ठीक आहे, तर pH घेताना मी समजा जर मायनस साइन नाही लावलं, तुम्हाला असं वाटेल की बाबा मायनस साइन कशासाठी लावायचं? लॉगला मायनस साइन कोण लावतो? तर आपल्याला लावावं लागतं. मी लावते असं मी म्हणू शकते, ठीक आहे. वाय आय पुट मायनस साइन इन फ्रंट ऑफ लॉग? बिकॉज लास्ट लेक्चर मध्ये आपण जसं डिस्कस केलं होतं, लॉग टू द बेस 10 आपल्याला H3O+ आयन कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं आहे पीएच साठी, ठीक आहे. तर लॉग टू द बेस 10 समजा मी तर 10⁻⁷ घेतलं कारण H3O+ कॉन्सन्ट्रेशन न्यूट्रल मध्ये इतकं आहे. तर आपल्याकडे कॅल्क्युलेशन केल्यानंतर कसं आलं होतं आठवते का बघा, की मी हे सिम्प्लिफाय करून दाखवलं होतं की लॉग टू द बेस 10 येणार 10 मतलब लॉग 10, ओके, इट विल बी -7 log 10, राईट? -7 log 10 येणार, है ना? म्हणजे व्हॅल्यू काय येणार? -7 येणार. येस और नो? येस और नो? 10⁻⁻7 1 × 10⁻⁻7 घेतलं तरी log 1 काय येतं? 0 येतो आणि टर्म राहते फक्त log of 10⁻⁻7, राईट? -7 पुढे येणार म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू कशामध्ये मिळते? नेगेटिव्ह मध्ये मिळते. व्हॅल्यू कशामध्ये मिळते? नेगेटिव्ह मध्ये मिळते. म्हणजे कारण लॉग टू द बेस 10 काय असतं? 1 असतं. बरोबर आहे? सर्वांना लक्षात येते का बघा? पीएच ची व्हॅल्यू नेगेटिव्ह मध्ये येते गाईज. तर हे नेगेटिव्ह व्हॅल्यू अलाउड नाहीये, आले लक्षात? आणि त्यामुळे आपण काय केलं? आपण स्वतःहून एक नेगेटिव्ह साईन काय केलं? इन फ्रंट ऑफ दिस एक नेगेटिव्ह साईन आपण काय केलं? अप्लाय केलं. एक नेगेटिव्ह साईन इथं लावलं. तर नेगेटिव्ह आणि मायनस हा जो काही मायनस मध्ये व्हॅल्यू येणार आहे ती नेगेटिव्ह व्हॅल्यू काय होणार? पॉझिटिव्ह. आय होप यू आर गेटिंग की आपण मायनस साईन का लावलेलं आहे. आणि आता दिसतंय की पीएच ची व्हॅल्यू 7 आली फॉर न्यूट्रल सोल्युशन. दिसतंय असं का झालं? कारण न्यूट्रल सोल्युशन मध्ये हे जे कॉन्सन्ट्रेशन असतं हे फिक्स असतं आणि किती असतं? 10⁻⁻7.
आणि त्याचा ती जर व्हॅल्यू घेऊन ते कॉन्सन्ट्रेशन घेऊन जेव्हा तुम्ही पीएच चेक करता, पीएच ची व्हॅल्यू येते 7. हे क्लिअर आहे. म्हणून आपण न्यूट्रल सोल्युशनचा पीएच हा 7 असतो असं म्हणतो. क्लिअर आहे? सर्वांच्या लक्षात आलं का काय बोलले मी? क्लिअर आहे सर्वांना? व्हेरी गुड एव्हरीवन. ओके, 1 minute. ओके, सो सी नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द ऍसिडिक सोल्युशन. ठीक आहे गाईज? ऍसिडिक सोल्युशन. आता ऍसिडिक सोल्युशन मध्ये काय असतं नीट ऐका. ऍसिडिक सोल्युशन कशामध्ये बनलेलं असणार? वॉटरमध्येच बनलेलं असणार. बरोबर आहे? ऍसिडिक सोल्युशन असणार, सोल्युशन आहे ऍक्वस सोल्युशन असणार, वॉटरमध्ये बनलेलं असणार. म्हणजे तिथं H3O+ ऍसिड टाकलंय आपण त्यात. ऍसिडिक सोल्युशन मध्ये ऍसिड प्रेझेंट असणार आहे. बरोबर आहे? ऍसिड मधून पण H+ येणार म्हणजे H3O+ थोडक्यात येणार. म्हणजे H3O+ कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे हायर असणार आहे ऍज कम्पेअर टू OH- आयन. येस और नो? येस और नो? H3O+ कॉन्सन्ट्रेशन हायर असणार ऍज कम्पेअर टू OH-, राईट? बरोबर आहे? आता बघा हा, कॉन्सन्ट्रेशन जे इनिशियली वॉटरमध्ये असतं ते कसं असतं? H3O+ इक्वल्स टू OH- असतं. हे 10⁻⁻7 असेल तर हे सुद्धा 10⁻⁻7 असतं. हे फक्त वॉटरमध्ये झालं. याच्यामध्ये ऍसिड जेव्हा ऍड करतो याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. म्हणजे मी असं म्हणू शकते का की H3O+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे थोडक्यात H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन ऍसिडिक सोल्युशन मध्ये हायर असणार आहे व्हॅल्यू 10⁻⁻7 पेक्षा. येस और नो? बोला. येस और नो? इट इज गोइंग टू बी हायर ना OH- आयन्स पेक्षा. बरोबर आहे ना? म्हणजे 10⁻⁻7 पेक्षा हायर असणार व्हॅल्यू. मग 10⁻⁻7 पेक्षा पण कॉन्सन्ट्रेशन हायर आहे म्हणजेच व्हॅल्यू काय असणार? 10⁻⁻6 असू शकते है ना? याच्यापेक्षा हायर आहे याचा अर्थ 10⁻⁻6 असू शकते, 10⁻⁻5 असू शकते, 10⁻⁻4 असू शकतं, राईट? 10⁻⁻3 असू शकतं, 10⁻⁻2 असू शकतं. येस सर नो? असं कॉन्सन्ट्रेशन हायर असतं. हे असू शकतं किंवा हे असू शकतं असं म्हणते मी. बरोबर आहे? व्हॅल्यू हायर असणार. येस सर नो? आणि या व्हॅल्यू ठेवून जर तुम्ही पीएच घेतला तर बघा ऍसिडिक सोल्युशन मध्ये पीएच जर मला घ्यायचं आहे -log⁻10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ आपण काय करतो H3O+ आयन. एखादं ऍसिडिक सोल्युशन आहे त्याच्यामध्ये H3O+ कॉन्सन्ट्रेशन हायर आहे आणि ते इतकं आहे. ऑब्विसली 10⁻⁻6 इज ग्रेटर दॅन दिस वन, राईट? ते मी पुटअप केलं -log⁻10. ठीक आहे? हे कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻6 जर पुटअप केलं तर पीएच ची व्हॅल्यू काय येणार बघा? मायनस. ठीक आहे? मायनस ऑलरेडी आहे. -6 पुढे येणार log⁻10 येणार, राईट? ह्या तुम्हाला रूल्स तर सगळे माहिती असतील है ना? पॉवर पुढे येते आणि log10 1 असतं म्हणजे मला व्हॅल्यू किती मिळाली? 6 मिळाली पीएच ची. येतंय लक्षात? वाय द व्हॅल्यूज आर गोइंग टू बी लेस दॅन 7 फॉर ऍसिडिक सोल्युशन. इथं बघा याची व्हॅल्यू 6 आली तसं याचा पीएच काय येणार? एवढं कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या H+ एवढं कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या सोल्युशनचा पीएच काय येणार? 5 येणार. एवढं कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या सोल्युशनचा पीएच 4 येणार. एवढं कॉन्सन्ट्रेशन असणाऱ्या सोल्युशनचा पीएच हाऊ मच? 3 येणार है ना? 2 येणार. येतं लक्षात? म्हणून ती व्हॅल्यू 7 पेक्षा कमी कमी होत जाते. हे क्लिअर आहे सर्वांना? लक्षात आलंय की व्हॅल्यू 7 पेक्षा ऍसिडिक साठी कमी कमी का होत जाते हे आय होप सर्वांच्या लक्षात आलं असेल. कारण H3O+ कॉन्सन्ट्रेशन हायर असतं आणि त्या व्हॅल्यूज अशा असतात आणि त्यांचा पीएच घेतला की मग पीएच हा असा येतो. -6 असेल तर +6 येणार, -5 असेल तर व्हॅल्यू पीएच ची 5 येणार, -4 असेल तर 4 येणार. लाईक दिस. अंडरस्टूड? लक्षात येतंय सर्वांच्या? बेसिक सोल्युशनचं एक्सप्लेनेशन पुन्हा एकदा बघूया. ठीक आहे? लक्ष द्या. बेसिक सोल्युशन मध्ये मी काय सांगत होते? जेव्हा आपण बेस ऍड करतो वॉटरमध्ये, शांतपणे ऐका, जेव्हा आपण बेस ऍड करतो कशामध्ये? पाण्यामध्ये. पाण्यामध्ये तर H3O+ आणि OH- ऑलरेडी असणार, राईट? मगाशी आपण बघितलं पाण्यामध्ये स्वतःचं डिसोसिएशन कसं होतं. त्यांचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते 10⁻⁻7 10⁻⁻6 असतं आणि त्यांचा आयनिक प्रॉडक्ट 10⁻⁻14 असतो 298 केल्विनला. आता याच टेम्परेचरला मी जर बेस थोडासा ऍड केला
तर बेस जो असतो तो बेस काय करतो, बेस H3O+ शी कंबाईन होतो. बेस काय करतो, H3O+ बरोबर कंबाईन होतो थोडासा, आणि H3O+ कॉन्सन्ट्रेशन काय करतो, कमी करतो. येतं लक्षात. आपण बेस ऍड केलाय म्हणजे OH- कॉन्सन्ट्रेशन हायर आहे थोडक्यात असं समजा हवं तर, आणि H3O+ कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, राईट. H3O+ कॉन्सन्ट्रेशन कुणापेक्षा कमी आहे, 10⁻⁷ पेक्षा पण ते काय आहे, कमी आहे. म्हणू शकतो का, कारण OH- कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. मग OH- कॉन्सन्ट्रेशन हायर आहे, त्याचा अर्थ H3O+ कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁷ पेक्षा कमी झालं, राईट. कारण दोघांचा मिळून शेवटी प्रोडक्ट किती आला पाहिजे, 10⁻⁴. अशा पद्धतीनं ते चेंज होत असतं. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन याच्यापेक्षा कमी म्हणजे व्हॅल्यूज काय असू शकतात, या असू शकतात, राईट. 10⁻⁸, 10⁻⁹ अशा कमी व्हॅल्यूज असू शकतात. येस सर नो. कमी म्हणजे किती, याच्यापेक्षा कमी म्हणजे हे असू शकतं, हे असू शकतं, लाईक दिस. जास्तीत जास्त व्हॅल्यू कुठपर्यंत असणार, 10⁻⁻14 पर्यंत कमी होऊ शकतं. त्यावेळेला तुमच्या OHचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार, 1 असणार. येतं लक्षात. जास्तीत जास्त कमी कुठपर्यंत होऊ शकतं, इथपर्यंत होऊ शकतं, जेणेकरून दोघांचा प्रोडक्ट शेवटी काय आला पाहिजे, हा. अंडरस्टूड मी काय म्हणतेय. तर मग आपण जर वेगवेगळ्या व्हॅल्यू ठेवून जर बघितल्या, जसं मी मगाशी 10⁻⁻1 ठेवलं होतं, तर -8 log 10 झाला असतं, व्हॅल्यू आली असती +8. जर तुम्ही 10⁻�9 इथं पुटअप केलं तर -9 पुढे येणार, -9 log 10, पुन्हा तुम्हाला आन्सर मिळणार +9. असं करत करत तुम्ही जर 10⁻⁻14 कॉन्सन्ट्रेशन आहे असं समजून इथं 10⁻⁻14 पुटअप केलं तर तुम्हाला pH ची व्हॅल्यू त्या सोल्युशनची 14 मिळणार. याच्या लक्षात नाही, टोटली डिपेंड्स अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ आयन. हे क्लिअर आहे. आणि मी तर काय सांगत होते, व्हॅल्यू जास्तीत जास्त काय म्हणतीये बघा, H3O+ कॉन्सन्ट्रेशन जे आहे आणि OH- कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्यांच्या दोघांचा प्रोडक्ट जो आहे हा 10⁻⁻14 आला पाहिजे. आणि प्रोडक्ट हा फिक्स राहतो, राईट. मग याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे वाढून 1 झालंय कन्सिडर करा, त्यावेळेला हे कमी होऊन किती झालेलं असतं, 10⁻⁻14 असतं. मग अशा वेळेला pH ची मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते 14, म्हणजे ते सोल्युशन बेसिक असतं. आणि जर तुमचं H3O+ कॉन्सन्ट्रेशन वाढत वाढत 1 झालंय तर त्यावेळेला OH- कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻14 असतं. आलं लक्षात. 1 × 10⁻⁻14 सेम व्हॅल्यू मिळणार. म्हणजे pH 1 ठेवून जर पुटअप केलं तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन 1 ठेवून जर आपण pH कॅल्क्युलेट केला तर pH ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळणार, 0 मिळणार. म्हणून स्केल कशी आहे मी सांगत होते, स्टार्टिंग फ्रॉम 0, न्यूट्रल साठी 7 आणि फ्रॉम 7 to 14. क्लिअर आहे. एक क्वेश्चन करूया, थांबूयात, राहिलेला पुढच्या लेक्चरला डिस्कस करणार, ठीक आहे. तर बघा क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलंय, नीट ऐका. 2 × 10⁻³ 2 × 10⁻³ मोलार HNO3 सोल्युशन, ठीक आहे. कॅल्क्युलेट द pH ऑफ 2 × 10⁻³ मोलार HNO3 सोल्युशन, ठीक आहे. तर सोल्युशन मध्ये पहिल्यांदा सगळ्यांना माहिती आहे HNO3 स्ट्रॉंग ऍसिड आहे. कसं डिसोसिएट होतं, H+ NO3- अशा पद्धतीने डिसोसिएट होणार, राईट. मोलारिटी आहे सोल्युशनची 2 × 10⁻³ इतकं 1 लिटर मध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे ह्याच्यापासून हे किती बनणार, H+ कॉन्सन्ट्रेशन किती असणार, कोण सांगणार, बोला. H+ कॉन्सन्ट्रेशन किती असणार, बोला कोण सांगेल. H+ कॉन्सन्ट्रेशन याच्यामध्ये किती असणार, HNO3च्या 2 × 10⁻³ मोल्स HNO3 1 लिटर मध्ये प्रेझेंट आहेत. मग H+ किती असणार, एकापासून 1 बनतो, राईट. एकापासून 1 बनतो, हा 1 बनतो, मग एवढ्यापासून किती बनणार, तेवढंच बनणार. 2 × 10⁻³ मोल्स H+ चे असणार आणि ह्याचे पण तेवढेच असणार. याचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. pH कॅल्क्युलेट करायचंय तर pH = -log⁻10 concentration of H+, right. So that will be equal to -log⁻10 concentration of 2 × 10⁻³ right. Minus as it is ठेवा, log base 10 2 झालं, प्लस -3 × log⁻10 10 आलं, बरोबर आहे. log 2 किती असतं गाईज, log 2 log 2 किती असतं, 0.3010, राईट.
है ना, आणि हे मायनस झालंय ऑलरेडी, हे -3 आहे राईट, हो की नाही. log 10 1 आहे. आन्सर इथं आलं दिस मायनस दिस, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे, म्हणजे इथं कसं होणार, pH इक्वल्स टू 3 - 0.3010 लिहू शकतो. pH ची व्हॅल्यू काय येणार, कोण सांगेल? pH ची व्हॅल्यू काय येणार, 3 - 3010, बोला. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ pH? बोला पटकन. pH ची व्हॅल्यू काय येणार, 2.7 अराउंड, है ना. pH ची व्हॅल्यू येणार ऑलमोस्ट 2.7. म्हणजे सोल्युशन कसं आहे, HNO3 चं ऍसिडिक आहे. क्लिअर अप टू दिस गाईज? काय डाऊट? क्लिअर आहे इथपर्यंतचा पार्ट?